नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? स्क्रीन क्लिअर आहे का? थँक्यू तेजश्री मॅडम. थँक्यू सो मच. सगळ्यांना स्क्रीन क्लिअर आहे का? जरा मला एकदा सांगा प्लीज. येस, थँक्यू सो मच. चला आपण सुरुवात करूया. बरं, त्याच्या आधी आपण काल काय शिकलो थोडक्यात मला रिमाइंड करा, म्हणजे मला कळेल तुमच्या लक्षात आहे की नाही. कालच्या सेशन मध्ये आपण काय शिकलो? येस, कोण सांगेल बरं? चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा, काय शिकलो आपण काल, म्हणजे मला कळेल की मेंटली फिजिकली तुम्ही इथे आहात. येस, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा फास्ट. कालच्या सेशन मध्ये आपण काय शिकलो? रेकीला कॉल करणे. आणखीन काय शिकलो? फक्त रेकीलाच कॉल करायला शिकलो का? बरोबर ना. रेकी म्हणजे काय, रेकीची माहिती घेतली. त्यानंतर हा येस, रेकी काय असते, रेकीची माहिती घेतली, रूल्स पाहिले. एकच मिनिट जायचं. हा, गॅसवर काय ठेवलंस? ओके, रेकीची माहिती घेतली, रेकी म्हणजे काय ते पाहिले. देन रेकीचे प्रिन्सिपल्स पाहिले. येस, व्हेरी गुड. आणि मग हे प्रिन्सिपल्स आपण आपल्या लाईफ मध्ये कसे आपण स्वतः फॉलो करायचे त्याबद्दल जाणून घेतलं. ओके. येस येस, थँक्यू सो मच. बऱ्याच जणांनी रिप्लाय दिलेला आहे. येस, थँक्यू थँक्यू सो मच. ओके, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. डे 1 मध्ये आपण फॉरगिव्ह केलं सगळ्यांना, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. आपण एम्प्टी झालो. डे 2 मध्ये आपण नक्की रेकी म्हणजे काय, ती कशी यूज करायची, रेकीला कॉल कसा करायचा, रेकीचा नक्की उपयोग काय, आणि हे आपण प्रॅक्टिकल करून बघितलं आपल्या हातांमध्ये. ओके. आता पुढे आज आपण बघणार आहोत की रुपाली मॅडम, रेकी म्हणजे काय, 5 रूल म्हणजे काय, तर हे तुम्ही आता उद्या कालच्या व्हिडिओमध्ये बघा. तो आता आपण आज बघणार आहोत रेकीचे. रेकीमध्ये आपले 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. त्या 7 चक्रांची माहिती बघणार आहोत. चक्र आपल्या आयुष्यामध्ये का महत्वाचे आहे, त्यांना बॅलन्स करणं का महत्वाचं आहे, सो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सगळे एनर्जेटिक आहेत का? एक मला थंब दाखवायचा आहे. सगळ्यांनी एक थंब दाखवा बरं. येस, जेवढे व्हिडिओ ऑन तेवढी एनर्जी ऑन. सो येस, व्हिडिओ ऑन असणाऱ्यांची एनर्जी ऑन असते. येस. आणि आता आपण पुन्हा एकदा एक हँड रब करून रेकीला मनातल्या मनात कॉल करूया. कारण आपण आज डे 3 आहे ना आपला आज, बरोबर ना? बरोबर का? 3 की 4 मला पण आठवत नाही, कारण माझे इतर सेशन चालू असतात त्यामुळे 3 ना. ओके, येस. तो आज आपला रेकीचा डे 3 आहे. सगळ्यांनी आपले हँड रब करायचे, रेकीला कॉल करायचे. क्लोज युअर आईज. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे, प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाहत मध्ये, अनाहत मधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची एनर्जी, डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. हा झाला रेकीचा कॉल किंवा रेकीची प्रार्थना. त्यानंतरच मग आपण सगळ्या गोष्टी करायच्या. सो आता मी जसं म्हणाली, अनाहत चक्र माझ्या सहस्त्र चक्रातून खाली खाली मग अनाहत मध्ये, मग हे काय आहे? सो हे सगळे चक्राज आहेत. So आज आपण या चक्रांबद्दलच जाणून घेणार आहोत सगळे. सो आज सगळे इंटरेस्टेड चक्रांबद्दल जाणण्यासाठी मला एकदा तुमची एनर्जी बघू देत. सगळे आहेत का? एक थंब दाखवायचा आहे सगळ्यांनी. येस, थँक्यू थँक्यू सो मच. आणि बाहेर कुठे असाल तर घरी या लवकरात लवकर, आणि घरी बसून व्यवस्थित लेक्चर सेशन अटेंड करा. ठीक आहे, चल. मे बी कोणी मुलांना सोडायला वगैरे गेलं असेल स्कूलमध्ये. ओके, चल. स्क्रीन शेअर करते मी आधी. चक्रांबद्दल मे बी काहींना माहित असेल, काहींना नाही माहित असेल. ठीक आहे ना. आता आपण जाणून घेऊया नक्की काय आहे ते चक्र. सो आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये हे 7 चक्र असतात. पण डॉक्टरकडे गेलात तुम्ही आणि म्हणालात मला चक्र दाखवा, तर ते दाखवणार आहेत का?
नाहीत. पण येस, आपल्या शरीरामध्ये हे 7 चक्र आहेत. हे मेडिकल सायन्सने सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि आपलं मेडिकल सायन्स मधलं जे सिम्बॉल आहे ते सुद्धा कुंडलिनीचं प्रतीक आहे. ठीक आहे. सो आता आपण बघूया, हे चक्र आहेत, मग दिसत नाही पण जाणवतात आपल्याला, फील होतात. मग ते कसं? सो एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. रात्री झोपताना कोणाकोणाच्या पायामध्ये गोळा येतो किंवा मुंग्या येतात? कोणाकोणाच्या? हँड रेज करायचे. मोठा हँड रेज केला की मला कळेल की येस, येतात. म्हणजेच हे कसलं लक्षण आहे? तर आपल्या शरीरामध्ये चक्र फिरतात, ते त्यांचं काम करीत असतात. ऊर्जेच्या स्वरूपामध्ये हे चक्र फिरत असतात. ओके. सो चक्रांबद्दल ही कॉन्सेप्ट क्लिअर झालं तुमचं? आपलं सगळं जे आयुष्य आहे ते या चक्रांवर अवलंबून आहे. म्हणजेच काय? चक्रांवर अवलंबून आहे म्हणजे नक्की काय आहे? तर हे चक्र जर आपल्या शरीरातले बॅलन्स असतील प्रॉपर, ओके. बघा, मी पुन्हा पुन्हा सांगते. हे चक्र जर आपल्या शरीरातील पूर्णपणे बॅलन्स असतील, तर आपलं आयुष्य सुरळीत चालतं. पण ह्याच चक्रांमध्ये काही बिघाड झाला, काही ब्लॉकेजेस आले, तर समजून जायचं की आपल्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. मग ही गडबड कुठे कुठे होऊ शकते? आपल्या आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या हेल्थमध्ये, आणि तुम्हाला हवा असणारं भौतिक सुख. भौतिक सुख म्हणजेच काय? सगळ्यांना हवा असणारा पैसा. कुठेतरी बिझनेस ब्लॉक होणार, किंवा बिझनेसमध्ये अप्स डाऊन येणार, हे सगळी कारणं असतात, या चक्रांमुळे होतं. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता रेकीचं शक्तिपात म्हणजे काय? किंवा त्याला इंग्लिशमध्ये अट्युनमेंट म्हणतात आणि मराठीमध्ये शक्तिपात. अट्युनमेंट किंवा शक्तिपात म्हणजे काय? सो या शक्तिपाताच्या माध्यमातून आपण वरील 4 चक्र ओपन करतो आणि ही प्रोसिजर केवळ गुरुकडून केली जाते. ही एक गुप्त पद्धती असते. क्लिअर? याचं कुठेही रेकॉर्डिंग मिळत नाही. नाहीतर काही लोक असतात, मला विचारतात, मॅडम काल ते दिलं ना तुम्ही, काय ते शक्तिपात की अट्युनमेंट, मग त्याचं रेकॉर्डिंग देताय का आम्हाला? ते रेकॉर्डिंग करून तुम्ही शक्तिपात घेणार आहात का? नाही. ते समोरासमोर तुम्ही माझ्या समोर असावे लागतात. तुमची मला माहिती द्यावी लागते. जसं की तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहता. ओके. आणि त्यानंतर मग एक छोटंसं एनर्जी एक्सचेंज आहे, ₹251 ते तुम्हाला पे करावं लागतं. आणि ही पण तुमची इच्छा असेल तर, जबरदस्ती नाही. कारण कुठलीही गोष्ट फ्रीमध्ये घ्यायची नसते, म्हणून एक छोटीशी अमाउंट मी ठेवलेली आहे, ₹251. सो ज्यांना ते एनर्जी एक्सचेंज करायचं आहे त्यांनी अटेंडमेंट घ्यायचा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? सो आता आपण बघूया हे चक्र काय आहे. आणि हे एनर्जी एक्सचेंज दिल्यानंतर आपलं संडेला अटेंडमेंट होणार आहे. संडेला सगळ्यांना पॉसिबल आहे का? येस. पॉसिबल असेल तर मला एक मला एक हे दाखवा, थंब दाखवायचंय. येस. कारण संडेला मोस्ट ऑफ सगळे घरी असतात, त्यामुळे प्रॉब्लेम होत नाही आणि आपल्या अटेंडमेंटची प्रोसिजर फक्त 15 ते 20 मिनिटाची आहे. एवढा वेळ तर आपण स्वतःसाठी काढूच शकतो, राईट? कारण जोपर्यंत तुम्ही अटेंडमेंट घेत नाही, तोपर्यंत ही ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत नाही. त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळतात, पण एवढे नाही. हे पण तेवढंच सत्य आहे. ठीक आहे? क्लिअर? चलो, चलो. आता आपण पुढे जाऊया, की काय आहे हे चक्र. सो पहिला आपण चक्र घेऊया, सहस्त्रार चक्र. ब्राह्मण लोक जिथे इथे शेंडी बांधतात, शेंडी असते त्यांची, तर ते आहे आपलं सहस्त्रार चक्र. आता मी तुम्हाला इथे स्क्रीन दाखवते. हे आहेत आपले टोटल 7 चक्र. एक इथे आपल्या जिथे ब्राह्मण लोक शेंडी बांधतात तिथे, एक आपलं हे आज्ञा चक्र 2 आयब्रोच्या वर, एक आपलं हे विशुद्ध चक्र आपल्या थ्रोट चक्राजवळ असतं, ते मराठीमध्ये विशुद्ध चक्र म्हणतात, इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतात. ओके. त्यानंतर हे आहे आपलं अनाहत चक्र, याला हार्ट चक्र पण म्हणतात. जे आपल्या हार्ट जवळ असतं ते हार्ट चक्र किंवा मराठीमध्ये अनाहत चक्र. थोडंसं खाली गेल्यानंतर हे येलो कलरचं दिसतंय ते मणिपूर चक्र. त्याच्या आणखीन थोडं खाली गेल्यानंतर स्वादिष्टान चक्र, आणि त्याच्या आणखीन खाली हे आहे ते मूलाधार चक्र, आपल्या जीवनाचा मूलाधार. आता आपण एक एक बघूया. क्राऊन चक्र किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात सहस्त्रार चक्र. आता हे काय करतं सहस्त्रार चक्र? हे आपल्या इथे डोक्याजवळ असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्राह्मण लोक शेंडी बांधतात तिथे. हे चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर तुमची आध्यात्मिक प्रगती खूप छान होते. एकच मिनिट, मी ते तुमची आध्यात्मिक प्रगती खूप छान होते. पण हेच चक्र जर इम्बॅलन्स असेल तर मात्र तुमच्या मनामध्ये
काहीतरी चलबिचल चालू असणार, डोक्यामध्ये काहीतरी विचार येत राहणार, आत्मविश्वास तुमच्यामधला निघून जाणार, क्लिअरिटी येणार नाही, आपले हेअरफॉल व्हायला सुरुवात होतात, निगेटिव्हिटी वाढते, झोप लागत नाही, असे एक ना अनेक प्रॉब्लेम आपल्याला फेस होतात. क्लिअरिटी येत नाही मोस्ट ऑफ. ओके, सो हे आज्ञा चक्राचं बोलली मी तुम्हाला, सॉरी सहस्त्रार चक्राचं बोलली. आणि हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपली इंट्युशन पॉवर वाढते, भविष्यात घडणाऱ्या गोष्टी घटना आपल्याला कळायला लागतात. क्लिअर? मी आता हे सांगितलं तुम्हाला क्राऊन चक्राचं हे आहे, त्याचा रंग आहे पर्पल. ओके, मेन्शन करा पर्पल. नंतर दुसरं आहे आपलं थर्ड आय चक्र, हे आपल्या 2 आयब्रोनच्या मध्ये थर्ड आय चक्र, त्याचा रंग आहे पर्पल, ब्ल्यू कलर. येस, आज्ञा चक्राचा रंग आहे ब्ल्यू कलर. आता हे चक्र काय करतं? क्लिअर आहे? आता आपण थर्ड आय वर आहोत. येस, मेसेज करण्यापेक्षा इकडे लक्ष द्या. आता आपण थर्ड आय वर आहोत, त्याला आज्ञाचक्र म्हणतात, 2 आयब्रोनच्या मध्ये, ज्याचा रंग आहे ब्ल्यू. आज्ञाचक्र काय करते? याच्यामुळे सुद्धा आपली आध्यात्मिक जागरूकता प्राप्त होते, दिव्य शक्ती प्राप्त होते आपल्याला. ज्यांचं आज्ञाचक्र बॅलन्स असतं तर ती लोक कोणत्याही व्यक्तीबद्दल पूर्वग्रह न बाळगता स्पष्ट बोलणारे असतात. ओके, त्याच प्रकारे यांचं व्यक्तिमत्व सुद्धा आकर्षित असतं. आणि जर इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया यांसारखा आजार होण्याची शक्यता आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? हे चक्र जर तुमचं ब्लॉक झालं तर इंट्युशन पॉवरचा अभाव असतो, म्हणजे इंट्युशन पॉवर तुमच्यामध्ये येत नाही. व्यवहारात तुम्हाला वारंवार नकारात्मकता जाणवते. ओके, सो क्लिअर असेल तर चॅट बॉक्स मध्ये क्लिअर म्हणून मेसेज करा. आज्ञा चक्र, हे चक्र जर तुमचं इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला रात्री भयानक असे स्वप्न पडणार, ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, अशा गोष्टी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसू लागतात. ठीक आहे? येस, थँक्यू सो मच. चला पुढे जाऊयात आपण. आपला थ्रोट चक्र म्हणजे घशाजवळ असतं, त्याला थ्रोट चक्र म्हणतात किंवा विशुद्ध चक्र, त्याचा रंग आहे स्काय कलर. आता थ्रोट चक्राचं काम काय आहे? त्याचा कलर सांगितला मी तुम्हाला, त्याचं स्थान आपल्या थ्रोट जवळ असतं, गळ्याजवळ असतं. हे भावना व्यक्त करण्याचं केंद्र आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही कोणाला चुकीचं बोललात तर हे चक्र दूषित होतं, ब्लॉक होतं. जर तुमचं बोलणं एखाद्याचं मन दुखावणारं असेल किंवा एखाद्याबद्दल तुमचे इंटेन्शन वाईट असतील तर हे थ्रोट चक्र तुमचं दूषित होतं, ब्लॉक होतं थोडक्यात. आपण काय होतं, काही वेळेला आपलं मन मोकळं करणं गरजेचं आहे. आपण मोस्ट ऑफ स्त्रिया काय करतो, की कोणाशी तरी आपल्या मनात जे चाललेलं असेल ना, कोणाशी तरी बोलून व्यक्त करणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा आपण बऱ्याच गोष्टी मनातल्या मनात स्टोअर करून ठेवतो, साठा करून ठेवतो, की जाऊ देत. आपण एकटीनेच ते दुःख सहन करत राहतो. पण तसं नाही करायचं. एकतर कुठल्या तरी योग्य व्यक्तीजवळ आपलं मन मोकळं करणं गरजेचं आहे, किंवा नाही बाबा तुम्हाला वाटलं, की माझा विश्वास नाहीच कुठल्या व्यक्तीवर. आता बऱ्याच व्यक्ती अशा असतात, की कामापुरता मामा. बरोबर ना? काम झालं, की आपल्या त्या आता आपल्या त्या दुखऱ्या भागाचा कुठेतरी इश्यू करण्याची शक्यता असते. मग काय करायचं? नोटबुक घ्यायची, नोटबुकमध्ये ते लिहून काढायचं सगळं छानपैकी. जे काही दुःख आहे ते 1 दिवस लिहा, 2 दिवस लिहा, 3 दिवस लिहा. 4थ्या दिवशी तुम्हाला वाटेल, अरे माझं दुःख एवढं मोठं नाही. किंवा ते लिहून काढल्यामुळे किंवा व्यक्त झाल्यामुळे तुम्हाला त्या दुःखाचं काहीच वाटणार नाही. क्लिअर? आणि नंतर लिहून झाल्यानंतर, वाचून झाल्यानंतर ते पेज किंवा ती डायरी फाडून फेकून द्यायची. सो अति बडबड सुद्धा वाईट आहे आणि न बोलणं सुद्धा वाईट आहे. जे काही आपल्या मनात आहे, स्टोअर झालेलं आहे, साठलेलं आहे, ते कोणाशी तरी बोलून व्यक्त व्हायचंय. कारण काय होतं त्याच्यामुळे आपल्यालाच प्रॉब्लेम होतात. आपलंच थ्रोट चक्र ब्लॉक होतं आणि आपल्याला मोठमोठ्या आजारांना सामोरं जावं लागतं. जसं की घशासंबंधी, गळ्यासंबंधी वेगवेगळे आजार, थ्रोट कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. क्लिअर आहे का? पण ज्यांचं हे थ्रोट चक्र प्रॉपर असतं, म्हणजे बॅलन्स असतं, तर त्यांचं बोलणं फार छान असतं. त्यांचं संभाषण कौशल्य छान असतं.
जर ती व्यक्ती एखादा राजकीय नेता असेल तर त्यांचं बोलणं हजारो लाखो लोकांपर्यंत टच होतं. आणि तो व्यक्ती म्हणजे तो नेता लोकांचा लोकप्रिय नेता होतो आणि म्हणूनच आपल्याला हे थ्रोट चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो थायरॉइड, घशासंबंधी आजार, थ्रोट कॅन्सर यांच्या संबंधी आपल्याला काही ना काहीतरी आजार किंवा समस्या उद्भवतात. आता पुढे बघूया आपण अनाहत चक्र. हे आहे हार्ट चक्र म्हणतात याला, इंग्लिशमध्ये हार्ट चक्र आणि आपल्या मराठीमध्ये म्हणतात त्याला अनाहत चक्र. याचा कलर कोणता आहे तर ग्रीन. ओके, हे ग्रीन आपल्या हार्ट मध्ये असतं, हार्ट जवळ. आता याचं काम काय आहे? सेंटर ऑफ लव्ह अँड इमोशन्स याला काय म्हणतात? सेंटर ऑफ लव्ह अँड इमोशन, प्रेमाचं आणि भावनांचं केंद्र. म्हणजेच काय, आपण जर कोणाचा अपमान केला, जर कुठली व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलते आणि आपण त्याला उद्धटपणे बोलून मोकळे झालो, इथून इथून एखाद्या व्यक्तीला शिव्या शाप दिल्या, काही बोललो, तर समजून जायचं आपलं हे हार्ट चक्र ब्लॉक होतं. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, लगेच तुम्हाला कळेल इथपर्यंत. हे चक्र आपल्या रिलेशनशिपला म्हणजेच नातेसंबंधांना दाखवतं, नियंत्रित करतं. त्यामुळे ज्या लोकांचे नातेसंबंध चांगले आहेत इतर लोकांशी, समजून जायचं की तुमचं हे हार्ट चक्र प्रॉपर आहे. पण हेच नातेसंबंध जर दूषित झालेले असतील, म्हणजेच काय, स्पॉइल झालेले असतील, तर समजून जायचं की आपलं हे हार्ट चक्र बिघडलेलं आहे. क्लिअर आहे? कारण खूप सारा पैसा आहे, पण जर तुम्हाला 4 लोकांशी बोलता येत नाही व्यवस्थित, उद्धटपणे बोलताय, पैशाचा माज असेल, तर मला सांगा, जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो पैसा काही कामाचा असतो की ती माणसं कामाची असतात? आणि म्हणूनच हे आपल्याला हार्ट चक्र काय शिकवतं की माणसं जोडा, प्रेमाने वागा, कारण योग्य वेळ येते, गरज असते, तेव्हा पैशांपेक्षा नातीसंबंधी किंवा ती व्यक्ती तिथे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो निस्वार्थीपणा, स्वतःवर इतरांवर प्रेम करणारी माणसं अशी असतील तर समजून जायचं की तुमचं हे हार्ट चक्र बॅलन्स आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढे जाऊया. तो ज्यांचं हार्ट चक्र बॅलन्स आहे, अशा व्यक्ती प्रेमळ असतात, सगळ्यांना समजून घेतात, परिवाराला समजून घेतात आणि आपल्याबरोबरच इतरांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, हा त्यांचा केवळ एक उद्देश असतो. ओके, येस, क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. आता आपण पुढे जाऊया आणखी थोडं. येस, थँक्यू सो मच. ओके, चला पुढे जाऊया. आता आणखीन खाली हे आहे आपले मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणतात त्याला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सेस चक्र, ज्याचा रंग आहे येलो आणि आपल्या नाभीच्या 4 बोटं वर असतं. ओके, आता मणिपूर चक्र काय दाखवतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तुमच्यापैकी कोणाकोणाचे पैसे ब्लॉक झालेले आहेत बरं? किंवा हा, कोणाकोणाचे पैसे ब्लॉक झालेले आहेत किंवा तुम्ही कोणाला पैसे देऊन बसलात आणि ते बुडालेले आहेत, असं कोण आहे का? याचाच अर्थ तुमचं हे मणिपूर चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. कारण खालील 3 चक्र जे आहेत त्यातलं महत्वाचं आहे मणिपूर चक्र आणि सगळ्यात शेवटी मूलाधार चक्र. हे आपल्या पैशाला, आर्थिकतेला दाखवतात. जर तुमचे पैसे ब्लॉकेज झालेले असतील, बुडाले असतील, इन्व्हेस्टमेंट कुठेतरी लॉस गेली असेल, तर समजून जायचं हे चक्र कुठेतरी तुमचं ब्लॉक झालेलं आहे. ठीक आहे, मग काय करायचं आता बघूया आपण. एकच मिनिट. ओके, हे मणिपूर चक्र आहे आपलं, इथे बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. त्याला सोलर प्लेक्सेस असं म्हणतात. आता याचं काम काय आहे? हे चक्र आपल्या शरीरामध्ये एनर्जेटिक, उत्साहाचं संचारण करण्याचं काम करतं. काही माणसं तुम्ही बघितलेली असेल की फार उत्साहित असतात, खूप फ्रेश वाटतात आणि काही माणसं अगदी सकाळी उठली तरी जांभया येणं किंवा आळस अंगात आल्यासारखं होणं, इच्छाशक्ती म्हणजेच काय, त्यांच्या इच्छाशक्तीवर त्यांचं कंट्रोल नसतं.
स्थिर जीवनामध्ये स्टेबिलिटी हवी असते, ती स्टेबिलिटी त्यांच्या जीवनामध्ये राहत नाही. सो ज्यांना ज्यांना नेम फेम ह्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तर त्याने आपलं हे सोलर प्लेक्सेस म्हणजे मणिपूर चक्र बॅलन्स करणं फार फार गरजेचं आहे. ओके, सो हे चक्र जर बॅलन्स नसेल तर आपला आलेला पैसा बुडतो किंवा इन्व्हेस्टमेंट ब्लॉक होते. आता ज्या लोकांचं बॅलन्स आहे त्यांचं बघूया. ज्या लोकांचं हे मणिपूर चक्र बॅलन्स आहे, पैशाचा फ्लो छान असतो त्यांच्याकडे. त्यानंतर या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास अगदी ठोसून भरलेला असतो. जे काही गोल्स घेतलेले असतात त्या गोल्स प्रती काम करण्याची त्यांची तयारी असते आणि त्या गोल्समध्ये त्यांना रिझल्ट सुद्धा चांगले मिळतात. नेहमी छान आनंदी प्रवृत्तीमध्ये राहतात. स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन देतात. ठीक आहे. आता हे चक्र ब्लॉक झालं असेल तर आजार कुठला कुठला होतो? ऑब्विसली डायबिटीस, डायजेशन, अपचनाचा आजार, जॉन्डिस, पोटाचे वेगवेगळे आजार, विकार, असं हे सगळं आहे मणिपूर चक्राशी रिलेटेड. इथपर्यंत क्लिअर आहे? आता पुढे जाऊया. सॅक्रल चक्र. सॅक्रल चक्र कुठे असतं? तर नाभीच्या 4 बोटं खाली, जसं तुम्हाला हे ऑरेंज कलरचं दिसतंय. त्याला म्हणतात मराठीमध्ये स्वादिष्टान चक्र. इथपर्यंत क्लिअर आहे? हे आहे ते नाभीच्या 4 बोटं खाली स्वादिष्टान चक्र. आता या चक्राकडे विशेष लक्ष द्या. ज्या ज्या बघा, आता परमेश्वराने या युनिव्हर्समध्ये स्त्रीला मातृत्वाची एक छान देणगी दिलेली आहे. पण मला सांगा, सगळ्या स्त्रिया आई बनतात का? नाही. का बरं? तर निसर्गाने काही स्त्रियांना आई बनण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. ओके. सो मग आता हे स्वादिष्टान चक्र काय करतं आणि त्याचा आणि ह्या आई बनण्याचा काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊया. जसं मी सांगितलं, याचं स्थान आहे आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. जिथे आपलं ओटीपोट असतं लेडीजचं, तिथे आपलं हे चक्र आहे. आपली मानसिकता, मेंटॅलिटी या चक्राशी जोडलेली आहे. कधी-कधी असं होतं ना, आपला मूड स्विंग होतो. कधी मध्येच चांगला, मध्येच वाईट, मध्येच आनंदी, मध्येच दुःखी, इमोशन्सवर कंट्रोल राहत नाही. याचाच अर्थ आपलं हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. ओके. सो स्त्रीला मातृत्वाची देणगी देणारं हे चक्र. आता या चक्राकडे विशेष लक्ष का द्यायचं आहे? कारण काही स्त्रियांच्या बाबतीत हे चक्र ब्लॉक झालेलं असतं आणि त्यामुळे या स्त्रियांना हवं ते सुख मिळत नाही. पिरियड्समध्ये प्रॉब्लेम, त्यानंतर संततीचा जर विचार करत असाल तर ते होत नाही. कितीही तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट करताय तरी सुद्धा तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नाहीये. बरोबर? आता ह्या व्यक्ती कशा असतात? जर तुमचं इम्बॅलन्स असेल तर कशा असणार? कामामध्ये कामचुकारपणा, आजचं उद्या, उद्याचं परवा, अंगामध्ये आळस येणं. आहात ना अशी काही व्यक्ती असतात ना, की उगीचच सकाळ झाली, अगदी 9 वाजले तरी त्यांना आळस येतो. काही काम करण्याची इच्छा होत नाही, घरी जाण्याची इच्छा होत नाही. घरी आलं की खूप निगेटिव्ह फील होतं, डिप्रेशनमध्ये आल्यासारखं होतं. पण बाहेर गेल्यानंतर मात्र फ्रेश वाटतं. सो ही सगळी कसली लक्षणं आहेत, की आपलं हे जे स्वादिष्टान चक्र आहे ते ब्लॉक झालेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन प्रॉब्लेम कोणाला येतात तर लेडीजला. गर्भाशयाचे प्रॉब्लेम येतात. ओके. पीसीओडी, पीसीओएस सारखा प्रॉब्लेम निर्माण होतो. मासिक पाळी कुठेतरी डिले होत जाते. आणि या सगळ्यांना म्हणजेच काय, मुख्यतः स्त्रियांना गर्भाशयाचे आजार, मानसिक आजार, पोटाचे आजार, मूत्राशयासंबंधी आजार, सो हे सगळे हे चक्र बॅलन्स नसल्यामुळे होतात. मग रेकी काय करते? तर रेकी आपल्या ह्या चक्रांना बॅलन्सिंग करण्याचं काम करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढे जाऊ. ओके. पुढे जाऊ का? चला. आता आपण बघूया रूट चक्र. सगळ्यात शेवटी जे आपण म्हणतो ना मराठीमध्ये माकड हाड, म्हणजे आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खाली, हे आहे आपलं रूट चक्र. त्याला म्हणतात मूलाधार चक्र मराठीमध्ये, आपल्या जीवनाचा मूळ आधार. हे चक्र जर आपलं बॅलन्स नसेल तर आपल्यामध्ये अनस्टेबिलिटी येते, स्थिरता राहत नाही. माणूस डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात, अँझायटी, वारंवार कसली ना कसली तरी भीती. अगदी साधा दरवाजा वाजला, डोरची बेल वाजली तरी भीती वाटते.
कॉन्स्टिपेशनचा त्रास, अँगर, निगेटिव्ह थिंकिंग, लेझीनेस, अंगामध्ये आळस येतो, रक्ताची कमतरता असते, स्किन रिलेटेड वेगवेगळे डिसीजेस प्रॉब्लेम क्रिएट होतात, सोयरायसिस सारखा प्रॉब्लेम होतो. ओके. आणि हे चक्र जर ज्यांचं बॅलन्स असेल तर त्यांच्याकडे पैसा भरभरून येतो, कारण हे रूट चक्र मुख्यतः तुमच्या फायनान्शियल कंडिशनला, स्टेबिलिटीला दाखवतं. सो जर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी असाव्या, तर आपल्याला या सगळ्या चक्रांना बॅलन्स करावं लागणार आहे. क्लिअर आहे? तर तुम्ही याच्यावरून कळलं असेल तुम्हाला की तुमचे कुठले कुठले चक्र बॅलन्स आहेत आणि कुठल्या कुठल्या चक्रांना आपल्याला ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करा. येस, इफ पॉसिबल. तुम्ही काय चेक केलं मग? तुमचं कुठले चक्र बॅलन्स आहेत किंवा नाही आहेत, काय वाटते तुम्हाला? कोण सांगेल बरं? हा, मनीषा वाघमारे मॅडम. मॅडम माझं आहे ना रूट चक्र हम्म. आणि मणिपूर चक्र. ओके, एक्झॅक्टली रूट चक्र किंवा मणिपूर चक्र, हा बरोबर. हा मग आता आपल्याला काय करायचं? रेकीद्वारे या सगळ्या चक्रांना बॅलन्स करायचं. ते कसं मी तुम्हाला पुढे सांगेन. ठीक आहे. आता त्याचबरोबर या चक्रांसंबंधी जे काही कलर आहेत त्या कलरची तुम्हाला फळं खायची आहेत किंवा व्हेजिटेबल्स खायचे आहेत किंवा कपडे परिधान करायचे. क्लिअर? हा एक त्याच्यातला उपाय झाला. आणखीन दुसरं काय करायचं ते तुम्हाला मी सांगेन. सो येस, आणखीन कोणी ऑब्झर्वेशन केलं, स्वतःला जज केलं की माझे कुठले चक्र ब्लॉक असू शकतात? फक्त एकट्या मनीषा मॅडमने केलं का? इतर लोक काय करतायत बरं? इतर लोक बुवाचं कीर्तन ऐकायला आलेत का? तुम्ही रिलेट केलात का कुठे माझं काय आहे ब्लॉकेज किंवा काय प्रॉब्लेम असू शकतो माझ्यामध्ये? ओके, कंचन मॅडम म्हणतात मूलाधार चक्र. ओके, फक्त दोघांचेच चक्र ब्लॉक आहेत, बाकीच्या लोकांचे सगळे प्रॉपर आहेत. लाईफ सेट, ऑल इज वेल. येस. ओके, कोणाचं काही असू शकतं. श्वेता म्हणतात मला तर सगळेच वाटतात. येस, असू शकतं. हा, ओके. श्रद्धा पाटील म्हणतात माझं मूलाधार चक्र. वैशाली म्हणतात माझे तर सगळेच ब्लॉक आहेत. वैशाली मॅडम तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे, जास्त फोकस राहावं लागणार आहे या चक्रांवर. ठीक आहे ना? जेवढं तुम्ही जास्त फोकस कराल, जेवढं जास्त त्या चक्राला बॅलेन्सिंग कराल, तेवढेच तुम्हाला मल्टिपल रिझल्ट तुमच्या आयुष्यात मिळणार आहेत. अश्विनी म्हणतात सगळेच आहेत थोडे थोडे. ओके, नो प्रॉब्लेम. आता आपण त्या चक्रांना बॅलन्स करण्याची एक टेक्निक आहे ती बघणार आहोत. पण रेकी काय करते? आपल्या इंटेन्शनवर काम करते. त्यामुळे नुसतंच काय करायचंय? नुसतंच आपल्याला इथे बसायचं नाहीये, तर आपल्याला मनापासून त्या गोष्टी करायच्यात. कोणाकोणाचा रेकीवर फेथ आहे ते मला पहिलं सांगा. हात मला हँड रेज दिसले पाहिजे. कोणाकोणाचा विश्वास आहे रेकीवर? ओके, प्रज्ञा मॅडम तुमचा का बरं विश्वास आहे? मॅडम अजूनपर्यंत खूप काही दिलंय रेकीने. म्हणजे छोट्या छोट्या डेलीच्या ह्याच्यामध्ये तर आम्ही छोटे छोटे खूपच अनुभव घेतो. आता माझी ही 3rd लेवल चालू आहे, त्यामुळे पहिल्या 2 लेवल मी तुमच्याचकडून केलेल्या आहेत. मला खूप छान वाटते आणि म्हणून आता ही रिपीटेडली मी 1st लेवल करतेय पुन्हा. करा करा, कंटाळा येईपर्यंत करा. येस. तुम्हाला कंटाळा येईल मॅडम, मला नाही येणार. ओके ओके, चालेल. छान. चला, हा कंचन मॅडम बोलू शकता का? हँड रेज केलाय, कशासाठी केलं आय डोंट नो. हा, येस, अनम्यूट केलंय, बोला. हा म्हणजे मला रेकी बद्दल माहिती आहे आणि विश्वास पण आहे. याच्या आधी कधी केली नाहीये रेकीचा कोर्स, फर्स्ट टाइम मी तुमचा अटेंड करते. ओके ओके, अच्छा, पण फर्स्ट टाइम. म्हणजे मी घेतली आहे रेकी, हा, शिकले नसले तरी मी रेकी घेतलेली आहे. ओके, तो फेथ आहे त्याच्यावरती. तो अच्छा, मला थँक यू. म्हणजे वाटतं असं की त्याच्यातून आपल्याला काहीतरी स्वतःला चेंज करता येईल. ओके, चला, आणखीन कोण आहे बरं? रेखा मॅडम. हा, येस, बोला. मॅम आज सकाळी मला ध्यानामध्ये माझा ओराचा कलर दिसला व्हाईट.
कसला? ओरा ओरा ओरा. ओके ओके. नाही, मी प्रश्न विचारला रेकीमध्ये तुमचा ट्रस्ट का आहे? हा रेकीमध्ये माझा ट्रस्ट का आहे? कारण खूप काही दिलंय हे. इमॅजिन नाही करू शकत. शांतता मेन महत्वाची आहे, ते सर्वात महत्वाचं. आणि शिकण्यासाठी तर इतकं आहे की समुद्रातून आता फक्त एक थेंब मिळतंय असं वाटतं. खूप शिकण्यासारखं आहे. आणि अनुभव पण छान आले. म्हणजे शांतताच महत्वाची होती, ती आली. ओके. आणि ध्यानात पण तुमच्या प्रश्नांची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का? हो मिळतात आहे. ओके, चल ध्यानात पण खूप छान बसायला आनंद वाटतो. चला ग्रेट. हा, आणखीन कोण आहे बरं? मनीषा मॅडम, काय बोलायचंय तुम्हाला? तुमचा हँड रेज आहे. ओके. हा मॅडम आहे ना, मी जेव्हा क्लास अटेंड करते ना, मला जांभळ्याच यायला सुरुवात होतात. हा, ते का मी सांगते त्यामुळे तुम्हाला. मी बरेचदा आहे ना व्हिडिओ पण ऑफ करून ठेवते, कारण ते मलाच कसं तरी होतं. नाही, ऑफ नका करू. का माहितीये? हा. जांभळ्यांच्या द्वारे आपल्यामधली जी निगेटिव्हिटी असते ना, ती रिमूव्ह होत असते. कारण तुम्ही आता चांगलं ऐकताय आणि हा. तुमच्यामध्ये कुठली तरी जी एनर्जी आहे ना, तिला ते नकोय. सो ती तर कंटिन्यू येतात. बाहेर जाणं गरजेचं आहे. मग या माध्यमातून ती एनर्जी बाहेर जाते. येस. हा, आणखीन कोण आहे बरं की ज्याने माझ्याकडे नाही, आणखीन कुठेतरी रेकीचा क्लास केलेला असेल मे बी. काही रेकीचे अनुभव? हा बोला. सीमा सीमा मॅडम. येस. पूर्ण नाही त्याच्यात व्हिडिओ दिसत नाही. हॅलो. हा बोला. हा हा सारख्याच व्हिडिओ येतात. हा मॅडम, मी केलेला नाहीये क्लास, पण मला माहिती आहे की रेकीचा चांगला फायदा होतो, म्हणून माझ्या बहिणीने केलेला आहे. त्याच्यामुळे माझी खूप इच्छा आहे करण्याची. ओके. त्याच्यामुळे मी पहिलीच लेवल करते. मागं मी जॉईन झालते, पण ती मला करता नाही आलं. अच्छा, चला, हा. काहीतरी प्रॉब्लेम होतात आपल्याला. ठीक आहे, परत तुम्ही आलात नव्याने. ओके. येस. हर्षना मॅडम, काय आहे का तुम्हाला तुम्हाला ऐकण्यात वगैरे आहे का की रेकी खरोखरच वर्क करते का? हॅलो मॅडम, हा, आवाज येस. येतोय? हो, येतोय. मॅडम, याच्या अगोदर मी तुमचा रेकीचा क्लास केलेला. तुम्ही मेडिटेशन वगैरे सांगितलं होतं, मी ते पण आता करायला लागली. मला खूप छान आणि रिलॅक्स वाटतं आता. आणि म्हणजे आधी मला माझ्या डोक्यात खूप विचार यायचे, आता ते विचार पण माझे खूप कमी झालेत. आणि खूप म्हणजे मला राग खूप यायचा, तर तो राग आता माझा कंट्रोल मध्ये आलाय थोडा थोडा. अच्छा. रेकी लेवल 1 मध्ये आपली एनर्जी किती असते? फक्त 10%. 10%. 10% आपल्याला जर एवढं मिळतंय, तर आणखीन पुढच्या स्टेप केल्यानंतर आपल्याला किती मिळेल? नक्कीच नक्की ओके. नक्की हा, करेल मॅडम मी. येस. हा, शारदा पाटील मॅडम, का बरं तुम्ही माझे सगळे क्लासेस जॉईन करताय? कंटाळा येत नाही का तुम्हाला? शारदा पाटील, अनम्यूट करायचे. नाही मॅडम, खूप छान वाटतंय म्हणून करते अटेंड. सकाळी मास्टर लेवलचा क्लास जॉईन केलात, आता पुन्हा हा करताय. ऍडमिशन घेतलेलं आहे ना, पुढे कंटिन्यू करणार आहे. ओके ओके. चला हा, चला. थँक्यू. तुम्हाला विचारते, काय वाटतं तुम्हाला रेकीमध्ये येऊन नुसतं टाइमपास आहे की काहीतरी एक्सपिरियन्स येतात आपल्याला चांगलं? एक्सपिरियन्स रेग्युलर आयुष्यात चांगले एक्सपिरियन्स येत आहेत त्याच्यामुळे. अरे वा, चला छान. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. चॅट बॉक्स मधले मेसेज बघूया आपण. माझ्या आईला बराच बरा केलं होतं रेकी मास्टरने, रेकी देऊन. ओके. सुषमा म्हणतात. श्वेता म्हणतात, आज 3rd डे आहे सेशनचा. तुमच्याकडून पॉझिटिव्हिटी मिळत आहे, रेकीचा फायदा होईल असं वाटतं. येस, थँक्यू सुषमा मॅडम, थँक्यू सो मच. चलो, सो आता आपण पुढच्या टप्प्यावर येऊया. सो हे रूट चक्र इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. तर रेकी काय करते? या सगळ्या चक्रांना बॅलन्स करण्याचं काम करते. ओके. सो आता आपण एक छोटस मेडिटेशन घेऊया आणि त्यानंतर ह्या 7 चक्रांचं बॅलन्सिंग कसं करायचं ना, चार्जिंग कसं करायचं, हे मी तुम्हाला याच मेडिटेशनद्वारे दाखवणार आहे. मेडिटेशन का करावं, त्याच्यामुळे काय फायदा होतो, तर मी उद्याच्या सेशन मध्ये आपण घेऊया. ठीक आहे. आणि उद्या आपण ऑरा म्हणजे काय ते घेऊया. आता अटेनमेंट बद्दल बोलते. तुमच्यापैकी कोणाकोणाचं अटेनमेंट राहिलेलं आहे? ज्यांनी पैसे पे केलेत पण अटेनमेंट राहिले असं किती आहेत? त्यांनी पहिले हँड रेज करा. रुपाली शिंदे आहेत. ओके. आणखीन कोण आहे? मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा, म्हणजे मला लगेच कळेल. ज्यांचं पैसे पे केलेले आहेत अटेनमेंटचे
251 रुपीज, पण माझं अटेंडमेंट राहिले. असे किती आहेत? हर्षद आहेत, ओके. आणखीन कोण आहेत बरं? ओके, फक्त हर्षद आहे ज्यांनी पैसे पे केले आणि राहिले. बरं, आणखीन तुमच्यापैकी असं किती लोकांना वाटतं की मला मी अटेंडमेंट घ्यावं? ओके, मनीषा मॅडम आहेत. आणि कोण आहे? चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. बाकीच्यांनी ज्यांना व्हिडिओ ऑन नाही करतायत त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, रुपाली शिंदे आहेत, कंचन आहेत, ओके. सो त्यांनी काय करायचंय मी आताच सांगते तुम्हाला, एकच मिनिट. ही 7 दिवसांची लेवल पूर्णतः फ्री असणार आहे, पण लेवल 2 लेवल 3 साठी हे पेड असणार आहे. सो इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फोर्स केला जाणार नाही किंवा माझ्या टीम मेंबर कडून कुठल्याही प्रकारचा कॉल तुम्हाला येणार नाही. ओके, की तुमच्या मागे कोण जायला लागणार नाही. मॅडम काय झालं, सेशन अटेंड केलं आमचे, आता ऍडमिशन घेताय की नाही घेत, कोणीही तुमच्या मागे लागणार नाही. का बरं? आपलं लाईफ आहे, आपल्याला स्वतःला हील करायचंय. सो ऍक्शन कोणाला घ्यायची आहे, मला की तुम्हाला? तुम्हालाच, राईट. सो मी कोण नाहीये, करता करविता तो आहे. ऍक्शन घ्यायची आहे नाही घ्यायची हा डिसिजन तुमच्यावर असणार आहे. क्लिअर? चला आता उद्या आपण रेकीचं हिलिंग घेऊया. उद्या काय करायचंय तुम्हाला, बसायला काहीतरी आसन घ्यायचंय आणि एक दिवाला एक अगरबत्ती लावला तरी इनफ आहे. उद्या आपण सेल्फ हिलिंग कसं करायचं स्वतःचं ते बघूया आणि स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा स्वतःचा आणि इतरांचा ते बघूया. आणि ऑरा क्लीन करण्यासाठी तुमच्या घरातील एखादी व्यक्ती तुमच्या समोर असायला पाहिजे. म्हणजे मी शिकवेन तुम्हाला की दुसऱ्यांचा ऑरा कसा चेक करायचा, आपल्या हातांचा स्कॅनर सारखा वापर कसा करायचा. ठीक आहे. सो एखादी व्यक्ती तुमच्या घरी असायला पाहिजे त्यावेळेला. कोण कोण असणार आहे, कोणाच्या घरी असणार आहे मला आधीच सांग. ओके, शीतल मॅडमकडे असणार आहे आणि मनीषा मॅडमकडे असणार आहे. येस, चालेल. 2-3 जणांकडे असेल तरी इनफ आहे. येस, आपण त्या लोकांचं प्रॅक्टिकल घेऊ कारण आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल होणार आहे. ठीक आहे. तो आणखीन एक सांगेन, मॅजिक कोणाच्या आयुष्यात होतात, जे तशी इच्छा व्यक्त करतात त्यांच्याच बाबतीत. अदरवाईज आपलं आहे रोजचं जीवन तसंच जगायचं आहे. खाच कळगे आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना फेस करत राहायचं आहे. पण एकदा काय त्याच्यातून सोल्युशन मिळायला सुरुवात झाली की तो प्रवास आपला अगदी छान होतो. जसं की गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर ती छान चालते किंवा एखादी गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये, सायकल घेऊया, सायकलला ग्रीस लावल्यानंतर ती पहिल्यापेक्षा जास्त स्पीड देते, बरोबर ना? तसंच काहीसे आहे. आपल्या जगण्याला एक वेगळा आधार मिळायला सुरुवात झाली ना की आपलं जगणं खूप सुखकारक आणि इझी होऊन जातं. ओके, सो आता आपण हे उद्या घेऊया. उद्याच्या सेशन मध्ये ह्या 7 चक्रांना हील कसं करायचं, त्याचबरोबर ऑरा म्हणजे काय, तो ऑरा क्लीन कसा करायचा स्वतःचा आणि इतरांचा. कारण आता मला लगेच पुढचं सेशन आहे, माझी 3rd ग्रँड मास्टरची बॅच सुरू होणार आहे 3 वाजता एक्झॅक्टली. ओके, सो आता इथे आपण स्टॉप घेऊया आणि उद्या सेशन घेऊया. सगळ्यांनी उद्या हजर राहायचे. खाली बसायला आसन घ्यायचं आहे आणि एक अगरबत्ती. या सगळ्या गोष्टींची आधीच तयारी ठेवा. आणि येस, इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन केलात तर त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतात कारण तुम्ही काय करताय समोर ते मला दिसू शकेल. क्लिअर? सो थँक्यू सो मच. आता आपण उद्या भेटूया, ठीक, याच टायमिंगला. ओके, 2 वाजता. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.